आणि हे पेंटिंग बघा, हे बघा डॉन इथं पण आहे बघा. हे बघा कार्यकर्ता. हा कसा आहे विषय? काय खायला? आईस्क्रीम खायला का? वितळलेलं आईस्क्रीम खायला. वेलकम बॅक टू चॅनल. आणि आज आपण चाललो आहे पणजीला. आणि आज आहे रविवार. आणि हे वातावरण बघा हे कसं आहे. आज दिवसभर पाऊस पडलेला. आता वाजलेत 5. सकाळपासून भरपूर पाऊस होता बघा. आणि इथं रात्री ॲक्सिडेंट झालेला बघा. इथं समोरच 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची जोरदार धडक झालेली. हे बघा सगळं गाडी नेली त्याची रात्रीच. हे सगळं तुटून पडलेलं बघा. लय वेळ ॲक्सिडेंट झालेला इथं. गाडीची अवस्था बघा ही काय झाल्या. परवा गावाकडनं येताना ते बांधा आणि आंबोलीचा मधला रस्ता आहे ना, कच्चा रोड, रस्ता बेकार आहे. ते रेनकोट पण घेतला आहे. पाऊस आला तर. हेल्मेट कंपल्सरी आहे गोव्यात. त्यामुळं कुठं पण ह्या गावातनं त्या गावात जायचं झालं तरी हेल्मेट घालून जायलाच लागते. गोव्यामध्ये असे प्रत्येक गावात भाजीपाल्याची अशी दुकानं आहेत बघा. गोवा गव्हर्नमेंटची अशी हे आहेत भाजीपाला. आता ते बंद आहे. आणि आपण आलो जर आता ATMला. नारळ बघा केवढा आहेत. कच्ची केळी, नारळ. हा कसं आहे वातावरण बघा की. नाद करायचा नाही विषय आहे काय. बघा की केवढा झाला आहे. पाणी सगळं तुंबले बघा. हे बघा की पाणी केवढं तुंबले बघा की. लाईटचं काम करायचं चालू आहे. इथे नवीन कोर्ट झाले बघा गोव्याचं, क्रिमिनल कोर्ट. एवढं मोठं आहे बघा. आत्ताच 1 वर्ष झालं चालू झालं आहे. हे बघा इथं आपलं जिओचं ऑफिस आहे. कसं आहे इथं मेगा स्टोअर पण आहे. आणि हे साईडला आहे ते जिओचं ऑफिस आहे. आज रविवार आहे त्यामुळे काय एवढी गर्दी नाही आहे. ट्रॅफिकचा विषय काय नाही इथं गोव्यात. बाकी इथं पुण्या मुंबईसारखा काय विषय नाही. हे बघा कसिनो. हे डेल्टिन जॅक, मॅजेस्टिक प्राईड अशी कसिनो आहे. इकडे किंग कसिनो. आज रविवार आहे इथं गर्दी बघा ही कसली आहे. सगळे टुरिस्ट लोक इकडे आलेत बघा. इमॅक्युलेट व्हाईट चर्च. हे बघा बाई कसं आहे. डॉन म्हणतात डॉन. सगळं मातीचं घर आहे. चिऱ्या मातीचं घर. एवढं मोठं घर होतं माहिती आहे. पडलंय सगळं पावसात. ते समोर आहे ते दिसते बघा. हे पणजीचं मार्केट आहे बघा. आत दाखवतो तुम्हाला. ढीग बघा. कलिंगडचा ढीग कसा आहे. ढीगच्या ढीग आहे तिथं. सीझन आंबट ढीग आहेत. हां कसलं आहेत बघा की. सगळीकडे बघल तिकडे नुसतं आंबा आहेत बघा. लोक बघा की कसे खाऊन तुकल्या तिथे. कसं आहे बघा. नुसतं रंगवून ठेवले. पिचकारी मारून सगळं रंगवून ठेवले. कोपरा गावला की महाराजी पिचकारी. सगळीकडे नुसतं पिवळं पिवळं आंबा दिसायला लागलं. आंबा आणि केळी इकडे भरपूर आहेत गोव्यामध्ये. वरच्या फ्लोअरला हे आहे बघा सगळी कपड्याची दुकानं, मोबाईल रिपेरिंगची दुकानं आहेत ह्या साईडला. आणि हे पेंटिंग बघा हे कसलं भारी गेले. आणि हे पेंटिंग बघा. हे पेंटिंग तुम्हाला सगळीकडे भेटणार बघायला. इथं पण आहे बघा. तर गर्दी कायम असते बघा. आणि आजीबाई कंटाळ्यात वाटतं बघा. दिवसभर बसून बसून कंटाळा येतो. तर बाजार थोडासा घेतला आहे. आणि आता गरम केवढं होते बघा की. पाऊस जरासा पडला इकडं. सकाळी पाऊस पडला दुपारी. आणि लई गरम होते. हे बघा कार्यकर्ता. हा कसा आहे विषय. ही माशासारखी आहे बघा. ही डेल्टिन रॉयल. ही बिग डॅडी. ही फेमस बिग डॅडी कसिनो मॅजेस्टिक प्राईड. पणजीमध्ये इथे एक हा टुरिस्ट स्पॉट झाला आहे बघा. या साईडला जो भगवान परशुरामांचा जो स्टॅच्यू आहे. पणजीमधल्या मस्त इलेक्ट्रिक बस दाखवतो बघा. इथं इलेक्ट्रिक बस आहेत AC मध्ये. या बघा आधीमध्ये असे स्टॉप आहेत. आणि ही बस आहे बघा इलेक्ट्रिक बस. एकदम तेवढेच 20-25 लोक बसतील एवढीच हे बस आहे. आणि ही एकदम जुन्या काळातली बस आहे बघा. लोकल बस.
गोव्यातले एकदम जुन्या काळातली बस. बोर्ड वगैरे त्यांनी बघा की तसेच आहेत पहिल्यातले. पणजी मार्केट टू मिरामार ही अशी जुनी बस आहे. या प्रायव्हेट बस आहेत. तिकीट वगैरे काय काढायचं नाही. हे असं पॅसेंजरला बोलवून घेतो, डायरेक्ट पैसे द्यायचे आणि चला. हे बोट बघाय कशी पळवाले, तराडा आहे गडी. हां, आणि यो ब्रिज बघा पणजीचा कसा आहे. भावानो एक नंबर वातावरण आहे पणजीमधलं. पाऊस सकाळी पडून गेला आहे, दुपारी जरा जास्त पडला आणि आता दुपारी 3 नंतर काय पाऊस नाही आहे. आणि हा व्ह्यू बघा हे कसला भारी आहे. 1964 भारतच नाव आहे 1964. इमारत पण एकदम जुनी आहे बघा. डबल डेकर बस, खास टुरिस्टसाठी बस आहे बघा ही. भावांना आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहे रूमवर. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.